खरात प्रकरणामध्ये सभागृहात चर्चेची मागणी करण्यात आलेली आहे। अनिल परबांनी विधान परिषदेत ही मागणी केली आहे। खरातशी नेत्यांचे संबंध काय हे कळायला हवं, खरात प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी देखील मागणी परब यांनी केली आहे। तर अधिवेशनामध्ये अशोक खरात प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटलेत। विरोधकांनी चर्चेची मागणी केलेली आहे। खरातचे राजकीय नेत्यांसोबत काय संबंध आहेत असा सवाल अनिल परबांनी केला। नाशिक जिल्हा की हे जे प्रकरण आहे याच्यातली माहिती सरकारने आम्हाला द्यायला पाहिजे। आमच्याकडे बरीच माहिती आहे। आमच्याकडची माहिती आज आम्ही सभागृहामध्ये मांडू इच्छितो, ती कुठल्या आयुधाने मांडायची हे आपण सांगायचंय। परंतु जो बंधू बाबा आज सगळ्या मोठ्या ताकदीच्या लोकांना बरोबर घेऊन हे सगळं जे काय कारनामे केले, जे काय लैंगिक अत्याचार केले आहेत, सामाजिक अत्याचार केले आहेत, यापेक्षा गरिबांच्या जमिनी लाटल्या आहेत। आणि याच्यामध्ये राजकीय नेते, आमचे राजकीय नेत्यांचे फोटो असल्याबद्दल काही दुमत नाही, कारण राजकीय नेत्यांचे फोटो कोणाबरोबर पण असतात, परंतु त्याच्याशी आर्थिक संबंध, त्याच्याशी वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंध, त्याच्या दुष्कृत्यात सहभागी, त्याच्यासाठी फोनवरला दबाव, या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ही एप्स्टीन फाईल जी नवीन निघालेली आहे याच्या बाबतीत सरकारचं काय धोरण आहे ते आम्हाला कळलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा विषय की जे काय आरोप प्रत्यारोप चालू आहेत, आमचं म्हणणं असं आहे, आमच्यावरती काही आरोप केले जातात, तुमच्या सरकारमध्ये पाणी दिलं पाहिजे। माझं म्हणणं आहे, करा चौकशी त्याची, कोणाच्या दबावाने ते पाणी दिलं, कोण होतं त्याच्यामध्ये, कशासाठी होतं, ते लोक आता कुठे आहेत, हे सगळ्याची चौकशी झाली पाहिजे। परंतु या सगळ्याची चौकशी करून या बुवाच्या बाबतीमध्ये काय काय धागेदोरे कुठपर्यंत गेलेले आहेत याची सभापती आपण दखल घेऊन या विषयावरती चर्चेला आम्हाला परवानगी द्यावी आणि या विषयाची सविस्तर चर्चा अधिवेशन संपण्याच्या अगोदर आपण घडवून आणावी।